नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? कशी गेली दिवाळी? मस्त मजेत ना? मला वाटतंय या दिवाळीच्या उत्साहानं, ऊर्जेनं आणि जोशानं कोरोनानं जे काही आपल्या समोर नकारात्मकतेचं सावट निर्माण केलं होतं, ते सगळं पुसून काढलेलं आहे आणि एका नव्या उत्साहानं आपण नवीन वर्षाला नक्कीच सामोरे जाऊ असं मला वाटतंय. सो पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आपल्या आता प्रवास आत्मनिर्भरतेच्या या सीरीजमध्ये आपण आधुनिक युगातल्या हिरकणींना भेटण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ प्रणोती यशवंत शितोळे, महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आणि मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपची संस्थापिका. येत्या 3 वर्षामध्ये मला 1000 आत्मनिर्भर बनवायचं आहे. त्यांना त्यांच्या क्षेत्रात त्यांचं ध्येय गाठण्यासाठी मदत करायचं आहे. आणि त्यासाठीच मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपची निर्मिती मी केली आहे. ज्या माध्यमातून आपण दर मंगळवारी एका आत्मनिर्भर महिलेचा प्रवास जाणून घेतो, जी केवळ स्वतःच आत्मनिर्भर नाहीये, तर तिनं स्वतःच्या कार्यातून, मदतीने, स्वतःच्या मार्गदर्शनाने अनेक महिलांना आत्मनिर्भर बनवलेलं आहे. आणि आजच्या आपल्या आधुनिक युगातल्या हिरकणी आहेत माननीय सौ चित्रा उबाळे मॅडम. मी मॅडमांचं मनःपूर्वक स्वागत करते या आपल्या फेसबुकच्या ऑनलाईन सीरीजमध्ये. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या या आधुनिक युगातल्या हिरकणी फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि मला सांगायला निश्चितपणे आवडेल की डिक्की आणि वे ऑफ प्लेसमेंट्स या दोन्हीच्या माध्यमातून आजवर अनेक तरुणांना, तरुणींना आणि महिलांना यांनी आत्मनिर्भर बनवलेला आहे. सो यांचा प्रवास जाणून घ्यायला तुम्हाला निश्चितपणे आवडेलच. मी मॅडमांचं स्वागत करते आणि ऑनलाईन माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. मॅडम तुमची परवानगी असेल तर आपण मुलाखतीला सुरुवात करायची? हो, जरूर जरूर. नक्कीच मॅडम, थँक्यू सो मच. जो स्टॉक्स असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून असेल, अनेक सोशल मीडिया प्रोफाईल वरती चित्रा उबाळे हे नाव तर तुम्हाला बरंचसं मॅडमांच्या बद्दल बघायला मिळेल. त्यांची वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाहीये असं मला वाटतंय. तरी मी मॅडमना असं सांगेन की तुम्ही छोटीशी ओळख माझ्या मैत्रिणींना आज तुमची करून द्यावी. धन्यवाद मॅडम, तुम्ही आज मला ही संधी दिल्याबद्दल. आणि मला आवडेल की माझ्या सगळ्या मैत्रिणींशी बोलायला. आणि माझ्या बालपणाबद्दल तर मी एका ओळीत सांगेन की एक साध्या घरातली चित्रा, एक जसं आपल्या मराठी घरामध्ये सांगितलं असतं ग्रॅज्युएशन करा, मग त्याच्यानंतर एक बँकेतली नोकरी आणि त्याच्यानंतर लग्न. तसंच केलं. मग लग्न झालं की होम लोन घ्यायचं, एक घर घ्यायचं, त्या घराच्या हप्ते, मग एखाद दुसरं मूल आणि त्यानंतर रिटायरमेंट घेऊन सगळं झालं असं एक शांत लाईफ जगायचं. असंच थोडंफार माझी स्टार्टिंग होती. परंतु माझ्या डोक्यामध्ये मी नोकरीला लागल्या पहिल्या दिवसापासूनच ही गोष्ट होती की मला बिझनेसमध्ये जायचंय. त्यामुळे मी वाट बघत होते. जेव्हा 47व्या वर्षी व्हॉलंटरी रिटायरमेंट मी घेऊ शकले आणि तोपर्यंत माझी होम लोन कंप्लीट झाली होती, तोपर्यंत माझी मुलगी इंजिनियर झाली होती आणि तिला फॉरेनला शिकायला जायचं होतं. म्हणजे माझे सगळ्या कर्तव्यांची इतिश्री झाली होती असं जर म्हणायचं असेल तर. ते झाल्यानंतर मी वयाच्या 47व्या वर्षी बिझनेसमध्ये आले. आज 6 वर्ष माझा बिझनेस मी करते आहे. आणि वे ऑफ प्लेसमेंट बद्दल जर सांगायचं तर वे ऑफ प्लेसमेंट 2013 साली निर्माण केलं. 2013 साली ते करताना सुद्धा, म्हणजे मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायच्या आधी सुद्धा माझ्या वयाच्या 45व्या वर्षी मी हा विचार केला की आपल्याला आता काही नवीन शिकता येईल का. आणि त्यासाठी मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये MBA साठी ऍडमिशन घेतलं. मी अभ्यास केला. पहिल्या वर्षी मी मागे राहत होते, दुसऱ्या वर्षी घासून अभ्यास केला आणि मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आले. त्यामुळे मला हे कळलं की माझ्यामध्ये अजून डोकं वगैरे माझं चांगलं शाबूत आहे. कारण होतं काय माहितीये, स्त्रियांमधलं मी सांगते की जसं ना आपण एक चांगल्या लाईफला सेट होतो ना, मग त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं कशाला करू, अमुक करू का, मला हे जमेल का. म्हणजे आपण तरुण असताना आपल्यामध्ये जी एक ऊर्जा असते ना, ती वयाच्या 40च्या नंतर कमी होत जाते आणि ती आपणच चेक करू शकतो. आणि ती आपण चेक केलेली आहे.
आणि मला जाणवलं की आपण करू शकतो. जेवढं बुद्धी तरुण मुलांना आहे, ग्रास्पिंग पॉवर त्यांच्यात आहे. आपल्याला थोडं घासूगिरी करावी लागते, पण आपणही ते करू शकतो. आणि त्याप्रमाणे मी बिझनेसमध्ये आले. बिझनेसमध्ये नक्कीच येताना मॅडम. बिझनेसमध्ये येताना एक सांगायला लागतं, की आपल्याला जे येतं तेच आपण करू शकतो. मी आयसीआयसीआय बँकेमध्ये एचआर मध्ये काम केलेली बाई होती. लोकांना नोकरी देण्याची कामं केली होती. माझं नॉलेज त्यातलं होतं. म्हणजे अचानक जर मी नोकरी देण्याचे सोडून मी भलतंच काही करायला गेले असते, तर मी नाही सक्सेसफुल झाली असते. कारण आपल्याला आपले काय प्लस पॉइंट आहेत हे माहिती असायला पाहिजे. मी तेच केलं. लोकांना घरी बोलवून, अरे मी आता नोकरी सोडली आहे, कोणाला काही नोकरी हवी असेल तर सांगा, मी मार्गदर्शन करीन वगैरे असं सांगितलं. लोक यायची, बसायची, मी त्यांना चहा पाणी द्यायची आणि ती निघून जायची. कित्येक सक्सेसफुल व्हायचे, कित्येक नाही व्हायचे, कोणी मला काही कळवायचं नाही. आणि त्यामुळे थोडीशी पहिल्या 2-3 महिन्यात कंटाळले होते. आणि त्याच वेळेला भाजी आणायला म्हणून, आणि जे इतक्या वर्षी आपण करतच नाही ना, आपण जेव्हा कॉर्पोरेटमध्ये नोकरी करतो तेव्हा आपलं घर पूर्ण कामवाली सांभाळत असते. आपण भाजी-बिजी आणण्याचे प्रकार केलेले नसतात, म्हणून ते आणायला गेले होते. विचार करत होते, ठेच लागली. म्हणून त्या आमच्या इकडे एक मुची होता, त्याच्याकडे गेले, त्याच्याशी बोलत होते. तोही गप्पा मारत होता आणि तेव्हा म्हटलं, "अरे असं झालं तसं." तो म्हणाला, त्याने एकाच सेकंदात मला मी कुठे चुकते, कारण त्यांनी एक त्रयस्थ म्हणून बघितलं माझ्याकडे. तर त्याने मला सांगितलं, "मॅडम तुम्ही काय करताय? वहिनी तुम्ही काय करताय? तुम्ही लोकांना फुकट कशाला देता? मला जर एक खिळा मारायचा आहे चपलेला, आणि मी तुम्हाला इतके वर्ष ओळखतो, तरी मी तुमच्याकडून ₹10 घेतोय. मग तुम्ही बरोबर. सगळ्या गोष्टी फुकट का करताय? जेव्हा तुम्ही लोकांना फुकट देता, तेव्हा त्यांना त्यात काही इंटरेस्ट नसतो." आणि त्या दिवशी कानाला खडा, सगळं म्हणजे कमर्शियल टाईपचं चालू केलं. आणि आज या वर्षीचं म्हणजे कोरोना असूनही आमचं प्रॉफिट काही करोडमध्ये आहे. त्यामुळे अ, हा बिझनेस सक्सेसफुल करण्यासाठी जे जे कष्ट केले आहेत, ते फळाला येत आहे. नक्कीच मॅडम. म्हणजे आपल्याला कुणी काय शिकवण देऊन जाईल हे सांगता येत नाही. आणि जसं अगदी तुम्ही खरं. म्हटलात तो एक मुद्दा मला अतिशय पटला, की जे आपल्याला येतंय त्यातच जर आपण हं, बिझनेस करायचं ठरवलं, तर हं. निश्चितपणे यशस्वी होण्याचे चान्स जास्त असतात. कारण त्याचा आपल्याला बरोबर. अनुभव असतो. त्या अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशाची शिखरं निश्चितपणे पादाक्रांत करू शकतो. फार छान हं. सांगितलंत मॅडम तुम्ही तुमची ओळख करून देत असताना. पण या ओळखीचं म्हणजे तुमची आताची जी ओळख आहे व्यावसायिका म्हणून असेल किंवा तुम्ही आतापर्यंत जे काही काम केलेलं असेल, त्याची बीजं कुठं तुमच्या बालपणात आहेत का? हे मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. थोडंसं तुमच्या बालपणाविषयी सांगा ना? हो, नक्कीच आहेत. माझ्याकडे माझे आजोबा जे होते, ते त्यावेळेला म्हणजे आता 100 वर्षापूर्वी, तर ते वसाका नावाची कंपनी चालवत होते आणि खोकल्याचं औषध बनवत होते. माझे काका जे आहेत, ते सावंतवाडीमध्ये डेपोमध्येच त्यांची बेकरी होती. फक्त माझे वडील नोकरी करणारे होते. आणि त्यामुळे मी जरी नोकरी करत असले, तरी मी हे बघितलं होतं, की हे लोक आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत. म्हणजे ही गोष्ट ना माझ्या डोक्यात पहिल्यापासून होती, की आपले बाबा नोकरी करतात म्हणून आपण मध्यमवर्गीय किंवा गरीब आहोत. हे लोकं बिझनेस करतात म्हणून हे श्रीमंत आहेत. आणि जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल आणि श्रीमंत होण्याची प्रत्येकाने आपल्या मनापाशी, जर ज्याला बिझनेसमध्ये यायचं आहे त्यांनी एक गाठ बांधायला पाहिजे, की मला श्रीमंत व्हायचंय. ज्याच्या मनात श्रीमंत व्हायचंय त्यांनीच बिझनेसमध्ये यावं. आणि श्रीमंत हे चांगल्या मार्गानेच होता येतं. त्यामुळे एक बीजं होती, की आपण थोडे कमी आहोत आणि हे लोक थोडे जास्ती आहेत. तर हे तिथूनच होतं. आणि इव्हन माझा भाऊ सुद्धा इंजिनियर झाल्यानंतर तो बिझनेसमध्ये गेला. त्यामुळे त्याचा उत्कर्ष मी बघत होते. आणि त्यामुळे ते करणं जरुरी होतं. ते पहिल्यापासूनच होतं. बरोबर. म्हणजे होणार हे कुठेतरी आपल्या बालपणामध्येच दडलेलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. हो, हो. नोकरी, व्यवसाय, तुमचं कुटुंब हे सगळं सांभाळत असताना अनेकविध अनुभव मॅडम तुम्हाला आले असतील. पण ह्या हं, हं. सगळ्यामध्ये स्त्री म्हणून जगण्यासाठी तुम्हाला काय प्रेरित केलं हे मला ऐकायला आवडेल? मी इथे एक तुम्हाला सांगू शकते, की स्त्री ही जी असते, ती पहिल्यापासूनच
म्हणजे तिच्याकडे ना एवढी एनर्जी असते. कारण तिला ना पहिल्या क्षणापासून स्त्रीचा जन्म होतानाच तो होऊ नये म्हणून तिला मारून टाकण्यात येतं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता माझ्या घरामध्ये असं काही नव्हतं. परंतु तू मुलगी आहेस म्हणून हे करू नकोस, असं तू रात्री लेट बाहेर राहू नको. अशा तऱ्हेने बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतात. पण अशा वेळामध्ये ना माझा परिचय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव म्हणून जे आहेत त्यांच्या बरोबर झाला आणि माझं तरुणपण आहे ना त्याच्यात गेलं. म्हणजे हिप्नॉटिझम म्हणजे काय किंवा बुवा म्हणजे काय, बाबा म्हणजे काय, रात्रीच्या वेळेला बाहेर जाणं म्हणजे आपल्याला का सांगितलं जातं की तुम्हाला भूत लागेल भानामती, असल्या काहीतरी वेड्याच्या गोष्टी असतात. मग हे भूत भानामती माझ्या डोक्यातून वयाच्या 21व्या वर्षीच काढून घेतलेले होते. आणि त्यामुळे भीती नावाची गोष्ट मला कधीच वाटली नाही की आपण कुठे गेलो. म्हणजे आता रात्री एअरपोर्टवरून जर 2 वाजता यायचं असेल तर मी म्हणते हा ठीक आहे ना, मी ऑटो घेऊन येईन, मी गाडी घेऊन येईन, मी माझ्या ड्रायव्हरला बोल. पण मला कोणीतरी एस्कॉर्ट म्हणून माझा नवरा येईल किंवा एखादा ऑफिस मधला पुरुष माणूस येईल असं मी कधीही केलेलं नाही. कारण माझ्या डोक्यातली ती भीती संपलेली आहे. दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला आमच्या डोक्यात हेही घातलं की एवढं करूनही जर तुमच्याबरोबर एखादी गोष्ट वाईट झाली, काही झालं, तुमच्या शरीराला वाईट, कारण तरुण मुलींना हे लक्षात घेणं जरुरी आहे. तर एखादा तुम्हाला रोग झाल्यानंतर त्याच्यावर औषधोपचार घेतात, तसं विचार करून ती गोष्ट सोडून पुढे जायची असते. तुम्ही एका गोष्टीमुळे माझं आयुष्य संपलं असा विचार न करता तुम्ही जर, कारण तुम्हाला बिझनेसमध्ये बऱ्याचशा चांगल्या वाईट गोष्टी होतात. आता मी जेव्हा बिझनेस करायला घेतला तेव्हा ज्या व्यक्तीने मला सांगितलं होतं तुला मी मदत करीन, जरा त्यांच्या लक्षात आलं की ही पुढे जातेय, त्यांनी 6 महिन्यामध्ये मला मस्त एक किक दिली होती की चला आता बाहेर. माझा पैसा अडकला होता, सगळं अडकलं. त्या व्यक्तीने तर मला माझ्या नवऱ्याच्या समोर तू शून्य आहेस, माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं हिला काही अक्कल नाहीये, हिला काही कळत नाहीये. ज्या बाईनी 26 वर्ष बँकेमध्ये नोकरी केलेली आहे त्या बाईच्या नवऱ्याला चक्क सांगितलं होतं की ही एक झिरो आहे. काही हरकत नाही. पण विदिन 6 इयर्स मी करोडोमध्ये आहे. आणि माझ्या नवऱ्याने तेवढ्याच हिमतीने त्यांना सांगितलं होतं की बाबा आज माझी बायको झिरो असेल, तिच्यामध्ये ही हिंमत आहे की ती लवकरात लवकर मोठी होईल. त्यामुळे ह्या 2 गोष्टी माझ्या बरोबर नेहमी असल्यामुळे भीती जराही नाही. टाइम मॅनेजमेंट आहे. प्रत्येक गोष्ट चांगलीच होईल हा विचार केलाय. म्हणूनच आत्ताच कोरोना झाल्यानंतर 10 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर आज मी पहिली मुलाखत तुम्हाला देते आहे. आणि येस. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे मला त्रास होत होता, मला ताप येत होता, सगळं होतं. तरी जोस्टॉकसाठी 4 ह्याचे म्हणजे व्हिडिओसाठी मी लिखाण केलं. तर जेव्हा तुमचं डोक्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह असतात ना, शरीर तुम्हाला आपोआप मदत करतं. नक्कीच. ही सकारात्मकता मॅडम तुमच्या कृतीतनं आम्हाला दिसतेच. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की कोरोनावरती मात करून तुम्ही आज आमच्या समोर उभा आहात, त्याबद्दल तुमचं खरोखर अभिनंदन मी करते. आणि म्हणजे तुमच्याशी बोलतानाच एक मध्ये जाणवतीये मॅडम. आता थोडंसं आपण वेब प्लेसमेंट कडे येऊया. वेब प्लेसमेंटची निर्मिती कशी झाली आणि ती संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? ओके. मी बँकेमध्ये हेच काम करत होते. रिक्रुटमेंट होतं. लोकांना पेमेंट्स करण्याचं काम करत होते. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करत होते. बरेचशी कामं करत होते. तर त्यावेळेला हे लक्षात आलं की तुम्ही प्रत्येक कामं करताना तुम्हाला त्याचे पैसे मिळतात, सगळं काही मिळतं. पण नोकरी देताना किंवा एक डॉक्टर असतो, तो जेव्हा लोकाला ट्रीट करतो, तेव्हा त्याला नोबल प्रोफेशन म्हणतात. नोकरी देणं हे सुद्धा एक नोबल प्रोफेशन आहे. तुम्ही त्या अख्ख्या घराला एकदम चांगलं करून जातात. त्या व्यक्तीचं आयुष्य चेंज करतात. तुम्ही त्याला सकारात्मककडे नेतात. तुम्ही त्याला सांगतात की जॉब हॉपिंग करू नको, जरा थांब, 2 वर्ष तू एका जॉबमध्ये, म्हणजे तुम्ही त्याला गाईड करतात. हे जेव्हा मी बघत होते, म्हटलं आपणही हेच करायचं. आपल्याला उलट आधी
काही थोड्या लोकांसाठीच काम करता येत असेल, आता आपल्याकडे स्काय इज द लिमिट. आपण सगळ्यांसाठी काम करू. आज हे करतानाच मी जेव्हा इंडियामध्ये जसं ICICI बँक आहे, IDFC बँक आहे, RBL बँक आहे, कोटक बँक आहे, सगळ्या बँकांसाठी काम करते. त्याचप्रमाणे माझ्या मनात हे आलं की नाही, आता आपल्याला फॉरेनमध्ये सुद्धा काम करायचं. फॉरेनचं लायसन घेतलं, जे घ्यायला मला जवळजवळ 1.5 वर्ष लागलं. आणि म्हणजे फॉरेनचं लायसन मला ह्याच फेब्रुवारी 2020 ला मिळालं आणि कोरोना स्टार्ट झाला. त्यामुळे फॉरेन रिक्रुटमेंट थोडं माझं थांबलं आहे. पण आता थोडं मार्केट ओपन होत आहे, डिमांड्स यायला लागलेल्या आहेत आणि जेवढ्या लवकर आपली इंटरनॅशनल फ्लाईट्स चालू होतील तसे माझे कॅन्डिडेट फॉरेनला जायला लागतील. म्हणजे आम्ही बघतो की लोक गावागावातून येतात, त्यांना लोक फसवतात. तर आम्ही हे केलेलं आहे की असं फसवण्याचं काही नाही. जे ऑफिशियल चार्जेस आहेत, जे गव्हर्नमेंटनी सांगितले तेवढे घ्या आणि त्या व्यक्तीला चांगली नोकरी द्या की तोच माणूस माउथ पब्लिसिटी करून परत परत आपल्याकडे येईल. नक्कीच. माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट पब्लिसिटी असं म्हटलंच जातं. कारण कुठल्याही बिझनेसला जर सस्टेन व्हायचं असेल तर त्याचा लोकांमधला विश्वास हा माउथ पब्लिसिटीद्वारेच आपल्याला व्यक्त करता येतो. वेब प्लेसमेंटच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणती कामं करता ते जरा सांगाल का? आम्ही रिक्रुटमेंट करतो. म्हणजे काय की एखाद्या बँकेला ब्रांच मॅनेजर हवा. कुठे पाहिजे? केरळामध्ये पाहिजे किंवा कोझिकोडेमध्ये पाहिजे. तर माझ्या ज्या ऑफिसमधल्या मुली आहेत त्या शोधून काढतात आणि मग ते कॅन्डिडेट त्यांच्याशी बोलतात आणि ते बोलल्यानंतर त्या व्यक्तीला त्या दिवशी इंटरव्ह्यूला लाईन अप करतात, पाठवतात. सकाळपासून त्या व्यक्तीशी बोलत राहतात आणि तो व्यक्ती जेव्हा तिथे जातो, एक ब्रांच मॅनेजर जेव्हा हवा असतो तेव्हा आम्हाला तिथे 3 ते 5 कॅन्डिडेट पाठवावे लागतात. मग तो माणूस जातो, तो सिलेक्ट होतो, मग त्याला ऑफर मिळते, मग त्या ऑफरचं डिस्कशन होतं, तो माणूस ऍक्सेप्ट करतो. त्याच्यानंतर तो स्वतःच्या ऑफिसमध्ये रिझाईन करतो. तो 3 महिने स्वतःच्या ऑफिसमध्ये पूर्ण नोटीस पेज सर्व करतो. त्यावेळेला ह्या मुली त्याच्याशी बोलत राहतात आणि मग तो बँकेमध्ये जॉईंट होतो. जॉईंट झाल्यानंतर 3 महिने परत त्यांनी नवीन बँकेत राहावं लागतं आणि त्याच्यानंतर आम्हाला आमचं बिल इनव्हॉइस आम्ही पाठवू शकतो आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिन्याने आम्हाला पेमेंट येतं. म्हणजे जर जानेवारीमध्ये एखाद्या व्यक्तीला मी टॅप केलं, म्हणजे त्याला पकडलं आणि मी त्याला एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला पाठवलं, तर त्याचे पैसे आम्हाला ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये मिळतात. म्हणजे एवढा आमचा मोठा स्पॅन आहे. येस, वेटिंग पिरियड मोठा आहे आणि त्यात मध्ये पण सातत्याने त्या व्यक्तीशी कोऑर्डिनेट करणं आणि त्यांना तिथे टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्वाचं काम मला वाटतंय कुठल्याही प्लेसमेंट एजन्सीचं आहे. कारण अगदी जुन्या काळामध्ये आपण जे बघितलं की स्टिकअप राहणं एकाच नोकरीला शेवटपर्यंत, ती थोडीशी या पिढीकडं म्हणजे कमतरता भासते त्याची. थोडंफार दुसरं काही चांगलं मिळालं किंवा हा काय म्हणतो आपण त्याला मूड नाही आला नोकरी करायचा तर बदलणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. पण मला वाटतंय अशा लोकांसाठी तुमची एजन्सी ही फार चांगल्या पद्धतीनं काम करते असं मला वाटतं मॅडम. सो मला आता तुमच्या दुसरी बाजू पण मॅडम एक बोला आहे ना. की जर एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी जास्ती वेळ 2 वर्षापेक्षा जास्त राहिली तर त्याला नवीन नोकरी मिळतानाही प्रॉब्लेम येतो. कारण समोरची कंपनी त्याला हे विचारते, अरे बाबा तू 2 वर्षापेक्षा जास्त राहिला म्हणजे तुला दुसऱ्या कोणी घेतलं नाही का? ही आजकालच्या पिढीची एक म्हणजे वाईट गोष्ट पण झालेली आहे. पूर्वी 30 वर्ष, आता जसं मी 26 वर्ष बँकेमध्ये नोकरी केली, मी प्राऊडली सांगते. पण आजच्या मुलांनी जर सांगितलं तर म्हणणार, अरे तुला दुसरीकडे कोणी घेतलं नाही वाटतं, म्हणजे तू लायक नव्हता का? ही त्याची दुसरी बाजू आहे. त्यामुळे कोणीही आज 2 वर्षाच्या वरती कुठेही राहत नाही, कारण त्याला सुद्धा स्वतःला अपग्रेड करायचं असतं. एका कंपनीतून तो दुसऱ्या कंपनीत गेला तर त्याचं नॉलेज पण वाढतं आणि पैसेही वाढतात. येस, अपडेट राहण्यासाठी आणि ग्लोबलायझेशनला फाईट देण्यासाठी मला वाटतं हे फार गरजेचं झालेलं आहे ह्याच्यामध्ये. येस मॅडम. आता मला थोडंसं डिक्कीच्या बद्दल माहिती घ्यायला आवडेल मॅडम. डिक्की ही संस्था नेमकं काय काम करते आणि त्याच्यामध्ये तुमचा रोल काय आहे? अच्छा, म्हणजे माझ्या सगळ्या आवडीतला विषय तुम्ही विचारलेला आहे आणि हा प्रश्न मला फार म्हणजे विस्ताराने सांगायचा आहे.
डिक्की ही संस्था 14 एप्रिल 2005ला चालू झाली आणि ती चालू होताना त्याचे चेअरमन जे आहेत ते मिलिंद कांबळे सर आहेत, जे पद्मश्री आहेत, जे डॉक्टर आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळेला ही गोष्ट होती की रिझर्वेशन जे असतं त्याच्याबद्दल लोक फार बोलतात वगैरे, परंतु आणि बाबासाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत, शिका, संघटित व्हा वगैरे, संघर्ष करा वगैरे, पण बाबासाहेबांचे जे मेन विचार होते बिझनेस रिलेटेड, इकॉनॉमिक्सचे, कारण बाबासाहेबांनी स्वतः बिझनेस केलेला होता, तर त्याच्या बाबतीमध्ये कोणी काही बोलत नाही. आणि बिझनेसमध्ये सुद्धा काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या आस्थापनामध्ये थोडंफार रिझर्वेशन होतं, म्हणजे तुम्ही टेंडर करताना वगैरे, पण तिथे ना कोणी SC ST ची लोक जाताना त्यांना दिसत नव्हती. आणि कारण का जाताना दिसत नव्हती, कारण तिकडच्या ज्या अटी शर्ती होत्या त्या काही पॉलिटिकल लिडर्सनी किंवा काही पूर्वीच्या व्यवस्थापनाने अशा तयार करून ठेवल्या होत्या की नवीन माणसाला, मग तो कुठच्याही जातीपातीतला असो किंवा एखादी स्त्री असो, जे फर्स्ट एंटरप्रेनर असतात, घरातून पहिला उद्योजक निर्माण करणार, त्यांना त्यात घुसताच येणार नाही. तो चक्रव्यूह आहे, तो भेदता येत नाही. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काय केलं, डिकीची स्थापना केली आणि त्यांनी डायरेक्टली गव्हर्नमेंटशी बोलायला सुरुवात केली की तुम्ही म्हणताय ना की ह्या क्षेत्रात जायला पाहिजे, आम्ही रेडी आहोत, पण ह्या क्षेत्रामध्ये अशा अशा गोष्टी आहेत ज्या त्रासदायक आहेत, नवीन माणसाला त्यात घुसता येत नाही, मग क्षेत्र कुठची? म्हणजे पहिली गोष्ट, बिझनेस करताना आपलं जे होरायझन आहे ते मोठं ठेवायचं, हा त्यांचा पहिला विचार होता. आणि म्हणून त्यांनी बरीचशी क्षेत्र निघाली. त्यांनी आधी काय काय केलं ते मी तुम्हाला सांगते की डिक्की कुठच्या कुठच्या क्षेत्रामध्ये आहे, तर एक केमिकल्स मध्ये आहे, ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट मध्ये आहे, फ्रोझन फूड्स, आजकाल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फ्रोझन फूड्स बद्दल खूप काम करायला घेतलेलं आहे, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये आहे, टेक्सटाईल मध्ये आहे, पेस्ट कंट्रोल, म्हणजे आपल्याला वाटतं पेस्ट कंट्रोल वगैरे छोट्या गोष्टी आहेत, पण त्याचं सुद्धा आमच्यातले कित्येक लोक फॉरेनला माल पोहोचवत आहेत. नंतर मेटल बद्दल आहेत, नंतर मेटलरी म्हणजे धातुशास्त्र, त्याच्यावर काम करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये पण आमचे लोक आहेत, नंतर मरीन इंजिनिअरिंग मध्ये आहेत, सोलार मध्ये तर भरपूर लोक आहेत आणि तिथे गव्हर्नमेंटनी सोलारसाठी फार पैसे पण ठेवलेले आहेत नवीन उद्योजकांना. शुगर रिफायनरीज आहेत, कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटची प्रत्येक गोष्टीमध्ये अशा इंडस्ट्री बरोबर जाऊन काम करायला त्यांनी तयारी केली. सर्व्हिसेस मध्ये आजकाल हेल्थ केअर फार प्रमाणात आपल्याला लागतं आहे, अशामध्ये आम्ही आहोत, हॉस्पिटॅलिटी मध्ये आहोत, एज्युकेशन मध्ये आहोत, HR रिलेटेड पर्सनल वगैरे याच्यामध्ये, आणि इंटरनॅशनल ट्रेड मध्ये सुद्धा आमचे कित्येक लोक भारताला डॉलर्स कमवून देतात, कारण एक्सपोर्ट होतो माल आणि त्यातून कमवून देतात. म्हणजे हे त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आणि पहिली गोष्ट त्यांनी काय केली, जेवढे दलित उद्योजक होते, विखुरलेले होते, त्या सगळ्यांना आधी एकत्र केलं, एका अम्ब्रेला खाली आणलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ह्या सगळ्यांना जे जे प्रॉब्लेम आहेत ते लिहून घेतले आणि गव्हर्नमेंटच्या समोर मांडले. म्हणजे ते एकटेच नाही, त्यांच्याबरोबर फुल टीम. आज आमच्या 28 चॅप्टर्स आहेत इंडियामध्ये, सगळे जेवढे राज्य आहेत तेवढी चॅप्टर्स आहेत आणि 7 चॅप्टर्स आहेत इंटरनॅशनली आहे, म्हणजे फॉरेनमध्ये सुद्धा आम्ही आहोत. तर त्यांनी ते एक करून घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जे सामाजिक आणि आर्थिक समस्या जे एक दलित एंटरप्रेन्योरला होत्या, त्या म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम, त्यातून त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं आणि गव्हर्नमेंटला सुद्धा सांगून ठेवलं की बाबा माझ्याकडे हे एवढे उद्योजक आहेत जे सुशिक्षित आहेत, आमच्याकडचा कमीत कमी हे असलेला बिझनेस असलेला माणूस 50 लाखाचा आहे आणि जास्तीत जास्त बिझनेस असलेला माणूस 5,000 करोडचा आहे. वा. म्हणजे आम्ही जेव्हा सगळे एकत्र होतो
त्याचा हा आम्हाला झालेला फायदा आहे. आणि हे सगळं एक माणसामुळे, जे मिलिंद कांबळे सर, आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे तयार झालो. मग आमची महिला विंग तयार झाली. महिला विंग मध्ये आम्हाला सीमा मॅडम सारख्या, सीमा कांबळेंसारख्या मेंटॉर मिळाल्या. त्यांनी आम्हाला कसं वर जायचं वगैरे सगळं सांगून, म्हणजे इथे कोणाची कोणाबरोबर चढाओढ नाहीये, तर प्रत्येक जण दुसऱ्याला पुढे घेऊन पुढे जात आहे. म्हणजे तुम्हाला मी खास सांगू इच्छिते की आमच्याकडे ज्या महिला आहेत, जेव्हा मी बाकीच्या लोकांकडे महिला उद्योजिका म्हणून महिलांकडे काय काम द्यायची किंवा त्यांचे उद्योग धंदे काय असायला पाहिजे असा जेव्हा मी ऐकते, बोलते सेमिनारमध्ये, तेव्हा मला कित्येकदा त्यांना सांगायचं असतं, अरे महिला एवढ्या कमी याच्यात नाहीये. माझ्याकडे अशा महिला आहेत, मी तुम्हाला एक 7-8 नावं सांगते आणि त्यांचे बिझनेस सांगते. म्हणजे माझ्या ज्या महिला माझं हे भाषण ऐकत असतील त्यांना कळेल, त्यांनी चटण्या, लोणची, जेवण हे सगळ्या बिझनेसमध्ये यावंच, पापड, लोणची सगळ्यामध्ये. पण तिथेच गुरफटून राहू नये. जसं मी तुमच्याशी काल बोलताना तुम्हालाही म्हणत होते की ह्यांची जी मुलं आहेत त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं जरुरी आहे, कारण बरेचसे इतर बिझनेस आहेत. जसं मी तुम्हाला सांगू शकते, टाटा मोटर्स जी कंपनी आहे, जी हेवी इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि ज्यांना स्पेअर पार्ट्स हवे असतात, तर माझी संगीता कांबळे नावाची जी मुलगी आहे ती त्यांना स्पेअर पार्ट्स पुरवते. त्याच्यानंतर प्लास्टिक ग्रॅन्युअल्स, प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे, त्याच्यामध्ये माझी अरुणा दासारी म्हणून जी आहे, 3 फॅक्टऱ्या तिने बनवलेल्या आहेत प्लास्टिकच्या ग्रॅन्युअल्ससाठी. विचार करायला पाहिजे ना. त्याच्यानंतर ब्युटी प्रॉडक्ट्स, काल आपण बोलत होतो ब्युटी प्रॉडक्ट्स बद्दल, तर आमच्या ज्या अनिता राज म्हणून आहेत त्यांची ब्युटी प्रॉडक्ट्सची कॉलेजेस आहेत, प्रॉडक्ट आहेतच, आणि त्याचबरोबर दुबईला त्यांनी स्पा निर्माण केलेले आहेत आणि इंडियन प्रॉडक्ट त्यांच्या दुबईच्या ह्याच्यामध्ये पण, आणि दुबईचा त्यांना एक मोठा अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे महिला किती पुढच्या क्षेत्रात आहेत. मुनमुन विश्वास म्हणून ज्या आमच्या आहेत, ज्यांना आय शिरपूर वरती त्या गेलेल्या आहेत, म्हणजे फक्त बिझनेसमध्येच नाही, आणि आय शिरपूरच्या त्या बोर्ड मेंबर पण आहेत. आणि जे आपण तरुण मुली बोलतात ना की मला घागरा चोली पाहिजे सब्यसाची मुखर्जीची, ही सगळी मुनमुनच्या फॅक्टरीमध्ये तयार होते. ब्रँड वाह! सब्यसाची पण फॅक्टरी मुनमुनची आहे. नंतर माझ्याकडे कलावती म्हणून जी आहे, जिच्या गारमेंटच्या फॅक्टरीमध्ये 200 बायका काम करतात. किंवा माझ्याकडे लॉजिस्टिक मध्ये मिसेस नारा म्हणून आहेत, मोठीच्या मोठी इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे, पूर्ण लॉजिस्टिक बघतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे किचन म्हटलं की आपण काय करतो की स्त्रीला किचन हवं, पण किचन मध्ये मॉड्युलर किचन बनवणाऱ्या किती स्त्रिया आहेत, तर माझी जी क्रांती गेडाम म्हणून आहे ती आपल्या किचनच्या ज्या मॉड्युलर किचन आहेत ती बनवते. विनी मेश्राम म्हणून आहे, त्या मस्त अँटिक पीसेस, तुम्हाला कोणालाही अँटिक पीसेस हव्या असतील तुम्ही विनी मेश्रामशी बोला, इतक्या सुंदर बनवून दिल्या जातात की प्रश्नच नसतो. सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला लागतं पॅकेजिंग, कारण आपण बाहेरून सगळ्या गोष्टी अमेझॉन वरून वगैरे मागवत असतो. तर आमची विनिशा रोकडे म्हणून आहे, ती पॅकेजिंग मध्ये आहे. सगळ्यात महत्वाची आमची जी वयस्कर मेंबर आहेत, ज्या नऊवारी साडी नेसतात, ज्यांचे मसाले अशी जगात कुठचीच कंट्री नाही की जिथे जात नाही, सगळ्या याच्यामध्ये. आणि त्या बाई तेवढ्या, म्हणजे आपण म्हणतो की शिक्षणाने माणूस मोठा होतो, तर नाही, त्या बाई शिक्षणाने नाही, त्यांच्या बिझनेसमध्ये मोठ्या झालेल्या आहेत. आणि अजूनही काय, तर आमच्या ज्या आधीच्या ज्या प्रेसिडेंट होत्या मुंबईच्या, आरती कांबळे म्हणून, त्यांचे हायड्रोचे प्रोजेक्ट आहेत, त्या विद्युत निर्मितीमध्ये आहेत. 200 करोडचा प्रोजेक्ट, 200 करोडचा प्रोजेक्ट ही बाई एकटी सांभाळते आहे, आणि वयाने सगळ्या जणी 40शीतल्या आहेत. नंतर आमच्याकडे शीतल बोराडे आहे, तिच्याकडे पेट्रोल पंप आहे. आमच्याकडे
शेती, आजकाल गव्हर्नमेंट मत्स्य शेतीला म्हणजे ॲक्वाकल्चरला फार किंमत देतात. त्याच्यातल्या महिला आहेत आणि ही यादी फार मोठी आहे म्हणून थांबते, पण आमच्या सगळ्यात तरुण मुलीचं नाव मला घ्यायला पाहिजे, जे हायड्रोफोनिक म्हणजे पाण्यावर चालणारी शेती, ती मोनिका जगताप म्हणून आहे. म्हणजे तुम्ही बघा, ह्यातली एक तरी इंडस्ट्री मी तुम्हाला अशी सांगितली की ज्याच्यामध्ये महिला जाण्याचं हिम्मत नाही करणार. असं तुमच्या समोर ह्या महिला आहेत. तुम्ही या प्रत्येक महिलेचं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देते. तुमच्याकडच्या महिलांना सुद्धा तुम्ही सांगा, त्यांच्याकडे पण अजून काही नवीन असेल आपण त्यातही मोठे. पण यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या महिला काही करोडचा बिझनेस करत आहेत. तर फारच गोष्ट आहे मॅडम. ही जसं तुम्ही सांगितलं, एकही क्षेत्र असं नाही आहे की ज्याच्यामध्ये कल्पना जरी केली असती म्हणजे की बाबा करायचंय म्हणून, तर ते थोडंसं अशक्य वाटलं असतं. पण बऱ्याचशा क्षेत्र अशा आहेत ज्याच्यामध्ये महिलांनी करोडचे बिझनेस आपल्याला आता उभं केलेले दाखवलेत. मला माझ्या या प्लॅटफॉर्मवरती त्यांना बोलवायला निश्चितपणे आवडेलच. आणि हा प्लॅटफॉर्मची निर्मितीच त्यासाठी आपण केलेली आहे की ज्या महिलांनी वेगळ्या क्षेत्रात आपलं नाव उमटवलेलं आहे किंवा आपल्या मर्यादेबाहेर त्यांनी जाऊन विचार केलाय आणि तो विचार धाडस त्यांनी केलेला आहे. ऍक्च्युली त्यालाच बिझनेस म्हणतात असं मला वाटतं. जसं मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हटलं की श्रीमंत जर व्हायचं असेल तर आपल्याला व्यवसाय करावाच लागेल. आता मला नेमकं आठवत नाही कुणी म्हटलं, पण तुम्ही गरीब म्हणून जर जन्माला आलात तर यात तुमचा काही दोष नाहीये, पण तुम्ही गरीब म्हणून जर मेलात तर निश्चितपणे याच्यात दोष तुमचाच आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. सो श्रीमंत जर व्हायचं असेल तर तुम्हाला व्यवसाय करावा लागेल आणि ज्या संधी उपलब्ध आहेत, फक्त गरज आहे ती आपण शोधण्याची. आणि डिक्की सारखा प्लॅटफॉर्म मला वाटतं ते सगळ्या महिलांना उपलब्ध करून देते. आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींची नाव मॅडम तुम्ही घेतली, ज्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय करतायत. त्यासाठी त्यांना शासकीय धोरणाची काही मदत झाली का, किंवा शासनाचं महिलाविषयीचं धोरण तुम्ही सांगू शकाल का? तो पण माझा आवडीचा सब्जेक्ट आहे. महिलांना त्यांनी काही मागितलं आणि मिळालं नाही असं कधी होत नाही. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. फक्त महिलांना मला हे हवं आहे हे बोलायलाच घाबरतात. म्हणजे त्यांच्याना इथपर्यंत येतं पण इथून बाहेर येत नाही. त्यांना असं वाटतं की समोरच्यानी माझ्या मनातलं ओळखावं. अरे नवऱ्याला सुद्धा ओळखता येत नाही, मुलांनाही ओळखता येत नाही, बरोबर आहे. तर त्यांनी मागायला पाहिजे. जसं लहान मूल जोपर्यंत रडत नाही आई काही त्याला जेवण देत नाही, त्याप्रमाणे. तर तसंच आम्ही आपल्या शासनाकडे म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे सांगितलं की आम्हाला महिला धोरण हवं आहे, महिलांना काहीतरी स्पेशली काही गोष्टी हव्या आहेत. मग आपलं 5 डिसेंबर 2017ला महिला धोरण तयार झालं. या धोरणामध्ये मिलिंद कांबळे सरांनी, मुंबईच्या टीमनी, महाराष्ट्राच्या टीमनी सरकारला खूपशा गोष्टी सांगितल्या आणि सरकारने त्या गोष्टी ऍड करून हे महिला धोरण केलं. आणि मला खूप आनंद वाटतो किंवा अभिमान वाटतो की 6 डिसेंबर 2017ला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त रेडिओवरती 1.25 तासाचा कार्यक्रम झाला आणि ज्याच्यामध्ये मी हे महिला धोरण मांडलं होतं. आता या महिला धोरणामध्ये काय आहे, तर महिला धोरणामध्ये 5 वर्षात गव्हर्नमेंट 2000 करोड रुपयाची गुंतवणूक करत आहे. म्हणजे महिलांसाठी अशी स्पेशली कधी अशी गुंतवणूक झालेली नव्हती, तर ती झाली. 1 लाख लोकांना रोजगाराची उपलब्धता दिलेली आहे आणि दर वर्षाला 648 करोड रुपयाची तरतूद प्रोव्हिजन करण्यात आली. म्हणजे महिलांना काहीतरी वेगळं द्यायचं आहे हे आधी शासनाच्या लक्षात आलं. त्याच्यामध्ये 5-6 पॉइंट्स आहेत, ते मात्र मी थोडेसे विस्ताराने तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये आत्ताचा जो महिला उद्योगाचे प्रमाण जे होतं ते फक्त 9% होतं. आणि ते सुद्धा कसं माहितीये की नवरा बिझनेस करतो बायकोच्या नावाने, असं ते होतं. तर आता ते 20% करायचं आहे आणि आपण त्याच्या जवळ जातो आहे. आता बायकोच बिझनेस करेल स्वतःच्या नावाने. नवऱ्याच्या बिझनेसमध्ये फक्त ती सयाजीराव नसणार, हे एक सरकारने बघितलेलं आहे.
मग ती सोल प्रोप्रायटर असेल, पार्टनर असेल किंवा तिची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल. पण सरकारने काय केलं आहे की तिच्या कंपनीमध्ये जास्तीत जास्त महिला असतील, ती जास्तीत जास्त लोकांना हे देईल, नोकरी देईल, हे बघितलं घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्या लोक MSME मध्ये म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज मध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमासाठी ह्या स्त्रियांना म्हणजे सगळं हे मिळेल, फायदे मिळतील. इवन तुम्हाला भांडवलामध्ये सुद्धा सबसिडी किंवा अनुदान मिळेल. तुम्ही तुमचं भांडवल आणलं त्याच्याच बरोबर गव्हर्नमेंट सुद्धा, तुम्ही महिला आहात, तुम्ही काहीतरी करू इच्छिता आहात म्हणून तुम्हाला सबसिडी देईल. ती 15 ते 35%. 100 रुपयातले 15 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट देईल किंवा 35 रुपयापर्यंत गव्हर्नमेंट देईल. म्हणजे ज्याची कमीत कमी किंमत 20 लाख ते 1 करोड असेल. म्हणजे महिलांनी, गव्हर्नमेंट जर 1 करोड देत असेल तर स्वतःला 5 करोड घालण्याची ताकद ठेवण्याची गरज आहे. आणि ती नक्की घालू शकते. जर तिचा प्रोजेक्ट तेवढा चांगला असेल तर नक्की गव्हर्नमेंट तिला ते देणार आहे. वीज दरामध्ये सुद्धा सबसिडी आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितलंय की त्यांचं जे विजेचं बिल येतं तो काही ठिकाणी 1 रुपया, काही ठिकाणी 2 रुपये युनिट मागे. म्हणजे तुमचे 500 युनिट झाले तर तुम्हाला 1000 रुपये हे तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. तर आपल्या महिलांना ह्या गोष्टी माहितीच नसतात. पण ते अदानीला जाऊन विचारतच नाही, अरे बाबा गव्हर्नमेंटचं आहे, माझं बिल कमी करून दे. आम्ही मागतो, आम्हाला मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला जे गव्हर्नमेंट CC लिमिट देते, कॅश क्रेडिट लिमिट देते किंवा टर्म लोन देते, वर्किंग कॅपिटल देते, त्याच्यामध्ये सुद्धा 5% अनुदान आहे. म्हणजे काय, मी जरा सांगते तुम्हाला की जर तुम्हाला एखाद्या बँकेने 10% टर्म लोन दिलं एखाद्या गोष्टीचं, तर तुम्ही महिला म्हणून आहात तर तुम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं तर त्यातलं 5%चा इंटरेस्ट परत येतो. म्हणजे तुम्हाला सपोज वर्षाला तुमच्या लोनला 1 लाख रुपये जर इंटरेस्ट बँकेने घेतला असेल तर गव्हर्नमेंट 50,000 रिटर्न देतं. म्हणजे तुम्हाला फक्त 5% इंटरेस्ट वर्षाला लागला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल महिन्याला तुम्हाला 0.25 एवढा कमी इंटरेस्ट लागतो. एवढं महिलांना एक फायदा मिळतो. नंतर तुमचं कामगार कल्याण सहाय्य जे आहे, तुमची कंपनी जर मोठी असेल, PF PPF देणारा जर तुम्ही असाल तर PF मध्ये 12% तुम्हाला तुमच्या एम्प्लॉई कडून कापून घ्यायचे असतात आणि ते गव्हर्नमेंट, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या त्या अकाउंटमध्ये ठेवावे लागतात आणि 12% तुम्हाला तुमचे टाकावे लागतात. असे 24% तुम्हाला त्या माणसाच्या रिटायरमेंटसाठी म्हणून ठेवावे लागतात. इथे काय होतं, त्या माणसाकडून तुम्ही 12% कापून घ्या, ते ठेवा आणि तुमच्याकडचे जे 12% तुमच्या प्रॉफिट मधले जाणार होते ते गव्हर्नमेंट तुम्हाला देतं. कळलं? म्हणजे तुमच्या प्रॉफिटला हात लागत नाहीये. तर ही गोष्ट तुम्हाला तिथून मिळते. तुम्हाला पेटंट तयार करायचं, कालही तुमच्या मीटिंगमध्ये कोणी पेटंट बद्दल बोलत होतं, तर पेटंटसाठी मॅक्झिमम 1 करोड रुपये गव्हर्नमेंट देते. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं पेटंट पण तेवढं मोठं असायला पाहिजे, तुमचं पेटंट इंटरनॅशनली असायला पाहिजे, पण 1 करोड तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर प्रदर्शनामध्ये जायचं असेल तर तुम्हाला जर इंडियामध्ये, भारतामध्ये फिरायचं असेल तर 10 लाखाप्रमाणे मिळतं. फॉरेनमध्ये जायचं असेल तर 3 लाखापर्यंत मिळतं. म्हणजे तुम्ही तुमचा माल घेऊन उद्या सिंगापूरला जा, उद्या अमेरिकेत जा, उद्या जपानमध्ये जा, जिथे, पण त्याच्यासाठी तुम्ही आतापासून तुमचं मन मोठं ठेवायला पाहिजे. तुम्ही पासपोर्ट तयार ठेवायला पाहिजे. नाही तर कित्येकदा असं होतं की गव्हर्नमेंट सांगतं, अरे मला 5 बायकांना पाठवायचं आहे, मॅडम जरा 5 बायकांची नावं द्या. आणि त्यावेळेला माझी ती अगदी चांगली बाई असते, ती म्हणते माझ्याकडे पासपोर्टच नाहीये. त्याला अर्थ नाही. पासपोर्ट तुमच्याकडे असणं जरुरी आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला विजा देत असतं आणि तुमचा खर्च करत असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला बाजारपेठ जर निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी शिक्षण शिकवलं जातं. IIM सारख्या ठिकाणी महिलांना, SC ST महिला असेल तर फ्रीमध्ये
आणि जर इतर ह्याची जनरल कॅटेगरीतली असेल तर तिला कमी शुल्क देऊन तिला पुढे शिकवलं जातं, की जर तिने सांगितलं मला थोडं अपग्रेड करायचं तर ते शिकवलं जातं. आणि ज्या मोक्याच्या जागा असतात, जसे मॉल असतात, रेल्वे स्टेशन असतात, अशा ठिकाणी महिलांना जर आपले स्टॉल उभे करायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट त्यांना मदत देतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एवढं छान काम करता म्हणून तुम्हाला उद्योगश्री, तसं उद्योग स्त्री म्हणून पुरस्कार पण दिला जातो, जो यावर्षीचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला दिला होता. वा वा वा, अभिनंदन मॅडम त्या पुरस्कारासाठी तुमचं. आणि जिला काय करायचंय ना, तिला हे महिला धोरण वाचलंच पाहिजे. आणि मला वाटतं ते अंगीकृत पण करणं फार गरजेचं आहे, कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी महिलांना माहिती नसतात. आणि त्यामुळं बऱ्याचशा अनुदानाला असतील किंवा बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या स्कीम त्यांना मुकावं लागतं, किंवा प्रॉपर माहिती नसल्यामुळे तिथपर्यंत पोहोचता येत नाही. पण तुमच्या माध्यमातून त्या धोरणापर्यंत पोहोचण्याचा आणि त्या योजनेचा फायदा घेण्याचा महिला निश्चितपणे प्रयत्न करेल असं मला वाटतं. मॅडम, अतिशय सुंदर अशी माहिती तुम्ही डिक्कीबद्दल सांगितलीत, महिलांविषयी शासकीय धोरणाबद्दल सांगितलीत, आणि तुमच्या वेब प्लेसमेंट बद्दल सुद्धा सांगितलेली आहे. मला आता थोडंसं मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना तुम्हाला असं विचारायचं आहे की आत्मनिर्भरता म्हणजे काय, आणि महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी काय केलं पाहिजे? आत्मनिर्भर हा शब्द ना आजकाल जरा थोडा जास्ती चलनात आलेला आहे. आपल्या निर्मला सीतारामन मॅडमनी तो जरा जास्ती वापरला आहे, पण तो गुळगुळीत होता कामा नये. आत्मनिर्भरता ही आपल्या शरीरामध्ये असण्यापेक्षा आपल्या बुद्धीमध्ये असायला पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. महिला ही पहिल्या दिवसापासून आत्मनिर्भरच आहे, कारण आपले सगळे जे संस्कार आहेत की तू असं कर, तू अमुक कर, तुला अमुकच करायला पाहिजे, तू मुलगी आहे म्हणून हे कर, ह्याच्यातून त्या मुलीला ना इतकं आत्मनिर्भर केलेलं असतं की ती मुलगी सकाळी घरचं काम आटपते, कम्प्युटरवरती स्वतःचे हे बनवते, पीपीटी बनवते. तिला घरामध्ये सगळ्यांशी गोड बोलून आपलं सगळी कामं करायची असतात, अगदी कामवालीपासून सगळ्यांबरोबर. त्यामुळे तीच गोष्ट ती बिझनेसमध्ये आणते. समोरचा माणूस तिचा पीपीटी बघायला त्याला आवड आहे किंवा नाही आवड आहे, तरी ती त्याला ती दाखवते आणि ती आपलं काम करून घेते. म्हणजे तिच्यामध्ये भरपूर सोशिकता असल्यामुळे ती पीपीटी घेऊन 4-4 वेळा समोरच्या माणसाकडे जाते. दुसरी गोष्ट, घरातलं म्हणजे बघा ना, तुम्ही एखादी चपाती करायला एखाद्या स्त्रीला सांगितली तर ती जाळलेली चपाती कधीच कोणाच्या ताटात वाढणार नाही. ती चांगल्यातली चांगली करेल, बरोबर? ती गोल होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण केलेलं काम हे चांगलंच असायला पाहिजे हेच तिला माहिती असेल. ती खोटं बोलणार नाही, ती स्पष्ट सांगेल की नाही जमलं किंवा मी पुढच्या वेळी चांगलं करेन. म्हणजे स्वतःला अपग्रेड करण्याची गोष्ट तिच्यामध्ये पहिल्यापासून, तिला कधीच वाटत नाही मी पुरुषाच्या पेक्षा मोठी आहे, मी पुढे जाणार आहे वगैरे. तिच्या डोक्यात ह्या असल्या हवा नसतात. तिला माहिती असतं की मी आज एवढीच आहे, मला उद्या एवढं होता येईल, परवा एवढं होता येईल, मी एकाच दिवशी एवढी मोठी नाही होणार आहे, हे तिला पक्कं माहिती असतं. आणि त्यामुळे ती सोशिक असते. कुठचीही संकट आली, तुम्ही बघा ना, तुम्ही पिक्चर मध्ये जर एखाद्या बघितलं तर दाखवतात की बिझनेस खराब झाला किंवा कोणी फसवलं, तर तो जो पुरुष असतो तो लगेच हार्ट अटॅक येतो आणि पुढच्या सीन मध्ये त्याच्या फोटोला एक हार घातलेला असतो. पण त्याच वेळेला एखादी स्त्री असते, अचानक तिला कळतं, म्हणजे त्या पिक्चर मधलंच मी बोलते, की तिच्या नवऱ्याला ऍक्सिडेंट झाला, ऑन द स्पॉट तो खलास झाला आहे आणि तिच्याकडे 2 लहान मुलं आहेत. ती शिवणकाम करते, ती विटा उचलते, काही करते, पण ती आपल्या मुलांना मोठं करते. म्हणजे ती गळून जात नाही, तिच्यामध्ये ती शक्ती एवढी मजबूत आहे ना, की म्हणून आपण देवीला सुद्धा तेच म्हणतो ना, शक्तीसाठी. तर त्यामुळे ही पहिल्यापासून असलेली गोष्ट स्त्रीमध्ये. फक्त ना तिला ती वापरायची नसते. तिला असं वाटत असतं मी जर हे वापरायला गेलं तर लोक काय म्हणतील,
किंवा तिला असं वाटत असतं की मला अष्टभुजा आहेत, 8 हात आहेत आजूबाजूला, त्यामुळे जेवण पण चांगलंच करणार. मी नवरा बाहेर जाताना म्हणजे टीव्ही सिरियलनी सगळ्या बायकांना जे खराब केलेलं आहे, तर नवरा बाहेर जाताना त्याला मी रुमाल पण देणार, मोबाईल पण देणार, लवकर ये पण सांगणार, मी नटून पण बसणार. ह्या ज्या काही भ्रामक कल्पना तिच्या डोक्यात आहेत ना, त्या तिने बाजूला केल्या पाहिजे. तिने नवऱ्याला हे सांगायला पाहिजे की बाबा, तू जसा कमवतो आहे किंवा तू बिझनेसमध्ये असताना तू काही गोष्टी घराकडे बघत नाहीये, मी पण नाही बघत आहे. आपण दोघं हवं तर बाहेरून एक दिवस गरज पडली तर जेवण आणून खाऊ, पण माझी मीटिंग महत्वाची आहे. कारण ह्याच्यामुळेच समोरच्याकडे मी कशी आहे, तो समोरची व्यक्ती माझ्यावरती विश्वास टाकेल की नाही हे होईल. मी जेव्हा नोकरी करत होते तेव्हाही मी पहाटे 4 वाजता घरी गेलेली आहे आणि आता माझं फॉरेन रिक्रुटमेंट आहे. समोर टायमिंग वेगळे असतात, टाइम झोन वेगळे असतात. तर मी रात्री सुद्धा गरज पडली तर इंटरव्ह्यू घेण्यासाठी माझ्या ह्या ऑफिसमध्ये बसलेली असते. कारण ग्रेट. हे जोपर्यंत तुम्ही करत नाही, फ्लेक्झिबल नाही आणि तुम्ही सुपर वुमन नाही, तुम्ही दमू शकता, तुमचं मन खराब होऊ शकतं, तुम्हाला कुठेतरी लॉस झाला तर तुम्हाला दुःख झालेलं असतं. समोरच्याला सांगा की मी दुःखी आहे, मला त्रास देऊ नको, मला जरा 2 तास शांत बसू दे. नाहीतर बायका काय कुढत राहतात की अरे मला असं झालं, आज माझा 1 लाखाचा लॉस झाला, पण नवऱ्याला शिरा खायचा होता, मला तो बनवावा लागला. नाही, मी नवऱ्याला हे सांगणार की आज माझा लॉस झालाय किंवा समोरच्या व्यक्तीला मी हवं तसं काम देऊ शकले नाही, त्यांनी मला शिव्या घातल्या. आता मी रात्रभर बसून हे काम नीट करून त्याला देणार आहे, कारण माझ्याकडून चुका होणार आहेत. मी असं जराही म्हणत नाही की चुका नाही होणार आहे आणि चुका पुरुषांकडूनही होतात, पण पुरुष पुरुषाला सांभाळून घेतात आणि महिलांना दाबून टाकण्यासाठी त्यांना अरे तुमसे होगा ही नहीं, क्यों कर रहे हो, हे चारी बाजूनी सांगितलं जातं. मी लकी होते की मला अशी सांगणारी माणसं मिळाली नाही. मला सगळी म्हणजे माझी आई, सासू, नवरा, मुलगी हे नेहमी पुश करणारे मिळाले, पण बऱ्याच वेळा महिलांना पुल करणारे पण लोक मिळतात. त्यातून जरा आपल्याला सांभाळायला. नक्कीच मॅडम. आत्मनिर्भर होण्यासाठी पहिल्यांदा मानसिक आत्मनिर्भरता महत्वाची आहे. बुद्धीमधून आत्मनिर्भर होणं महत्वाचं आहे, तुम्ही सांगितलं. आणि बिझनेस मेंटॅलिटी असण्यासाठी काय महत्वाचं हेही तुम्ही अतिशय सुंदरपणे सांगितलं. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा की आपल्या या सगळ्या मैत्रिणींना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून कोणता संदेश द्या? संदेश देण्या एवढी मी मोठी नाही. मी पहिली गोष्ट सांगते, मी माझा बिझनेस केला, सचोटीने केला. मला तिथे म्हणजे मी स्पष्ट अशी भाषा वापरते की मला लाथा बसल्या, त्यातून मी शिकले, स्वतःला अपग्रेड केलं. बरोबर आहे. त्याच्याच प्रमाणे तुम्हाला स्वतःचे ढोल पण वाजवता यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला समोरच्याला सांगता यायला पाहिजे, अरे अरे बाबा मी ही सर्व्हिस देऊ शकते. मी तुम्हाला एक छोटंसं 1 मिनिटात उदाहरण देते, कारण ते सुद्धा जरुरी आहे. तुम्ही जेव्हा मोठे होत असता तेव्हा तुमच्या बरोबर तुमच्या आजूबाजूची माणसं जी तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये मदत करतात, अशी लोक सुद्धा मोठी होणं जरुरी असतं. जसं माझ्याकडे सारिका मुल्ला नावाची मुलगी जी माझ्याबरोबर मोठी झाली, तिला मी पार्टनर मधून घेतलं. आणि तुम्ही एकाच बिझनेसला चिकटून न बसता एक बिझनेस जेव्हा थोडा तुमचा स्थिरस्थावर होतो, तेव्हा तुमच्या अशा व्यक्तीच्या हातात देऊन तुम्ही जरा दुसऱ्या बिझनेसचा सुद्धा विचार करायला पाहिजे. जे मी केलं असल्यामुळे मी काय करते, ह्या मोठ्या ज्या उंच बिल्डिंगी असतात, ज्यात श्रीमंत लोकच राहतात, ज्यांना घरातून बाहेर येऊन भाजी आणणं किंवा फळं खरेदी करणं हे जरा डाऊन मार्केट वाटतं. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मोबाईलवर हवी असते. तर मी काय केलं, माझ्याच ओळखीतला एक मुलगा, अगदी चांगल्या कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणारा मुलगा, MBA असलेला मुलगा, फ्लुएंट इन इंग्लिश असणारा मुलगा, त्याला म्हटलं अरे तू हा पगार कमवतोस त्याच्यापेक्षा ये आपण बिझनेस चालू करू. आणि अशा एका बिल्डिंगमध्ये आम्ही भाजीचा व्यवसाय चालू केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या लोकांनी जेव्हा मी तिथे गेली त्यांना भेटली ना, अर्थात इंग्लिशमध्ये बोलल्यामुळेच म्हणजे तुम्हाला अपग्रेड कसं करायचं असतं म्हणून त्यांनी मला उभं तरी केलं. आम्ही दोघं गेलो
आणि त्यांनी ना त्यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या 3 विंग आहे, त्याच्यामधली एक कॉर्नरची जागा दिली मला. मला सांगितलं, की तुम्ही तुमचा टेबल खुर्ची घेऊन यायची, इथे उभं राहायचं, भाजी विकायची आणि जाताना घेऊन जायचं. तुम्ही लक्षात ठेवा, मी एक चांगल्या घरातली बाई आहे, माझा नवरा मोठ्या पोझिशनवर आहे. असं असताना मी म्हटलं, "हो, चालेल." मी आणि त्या मुलाने पुढील 7 दिवस चक्क लाज न वाटता तिथे उभं राहून भाजी विकली, फळं विकली आणि आम्ही फुल लॉसमध्ये होतो. आम्हाला हे माहिती पण होतं. कारण तिथे कोणी थांबतच नव्हतं. आलं की गाडी आत निघून जायची. तिसऱ्या दिवशी कोणीतरी यायला लागलं, म्हणजे कामवाल्या यायला लागल्या. मग त्यांनी आपल्या मालकिणीला सांगितलं. 4थ्या-5व्या दिवशी लोकं यायला लागली. आम्ही लॉसमध्ये होतो पूर्ण आणि हे आम्हाला माहिती होतं आणि 7व्या दिवशी आम्ही आजारी पडणार हेही आम्हाला माहिती होतं. कारण आम्ही उन्हामध्ये उभं होतो. 7 दिवस उन्हामध्ये उभं राहून भाजी विकणं हे आपल्यासारख्यांना जमणं नाही. हे कष्टाचं काम आहे. आम्ही ते केलं आणि 8व्या दिवशी आम्ही डिसिजन घेतलं, की आता हे बंद करायचं कारण आमच्या प्लॅनिंगमध्ये तेच होतं. आपण 7 दिवस उभं राहायचं, 8व्या दिवशी बंद करायचं. आम्ही ते केलं. 9व्या दिवशी मला फोन यायला लागले सेक्रेटरी, चेअरमन वगैरे सगळ्यांचा, "मॅडम कुठे आहात तुम्ही?" म्हटलं, "अरे आम्ही आजारी पडलोय." मग "अरे नाही, नाही आम्हाला तुमचीच भाजी हवी आहे, तुमचीच फळं हवी आहेत." म्हटलं, "हो, पण आम्ही तिथं उभं राहून नाही करू शकत." आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी आम्हाला त्यांची जागा फ्रीमध्ये दिलेली आहे. त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे, फोन दिलेला आहे. कारण आज 4 माणसं तिथे काम करतायत आणि माझा तो मुलगा पण काम करतो आहे. आणि सगळ्या गोष्टी शेवटी आता आम्ही ॲप्लिकेशन बनवलं आमच्या ह्याचं, सॉइल मॅजिक म्हणून आणि आता आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही त्याच्यावरती वस्तू मागवा, पैसे आधी द्या, आम्ही तुम्हाला घरपोच सामान देऊ. म्हणजे आता आमच्याकडे आधी पैसे येतात, नंतर आम्ही माल देतो. म्हणजे आता नुकसान होण्याची वेळच येणार नाही. येणार. मग बरोबर. ही प्लॅनिंग तुमच्याकडे असायला पाहिजे. बरोबर. तर मी तुम्हाला हेच सांगेन, प्लॅनिंग करा, त्याप्रमाणे वागा. तुम्ही जी माणसं तयार करता त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. त्यांना फुल फ्लेज हँड फ्री द्या. मी डोळे मिटून विश्वास ठेवा नाही म्हणत आहे. पण त्यांनाही कळायला पाहिजे ना, की चुका कुठे होतात. त्यांच्या काही चुका पोटात घाला. नक्की ते तुमच्यासाठी खूप चांगलं काम करतील. नक्कीच मॅडम. बिझनेस करणाऱ्या प्रत्येकासाठी अतिशय सुंदर असा संदेश तुम्ही तुमच्या या शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरांमधनं दिलेला आहे असं मला वाटतं. आणि कोणताही बिझनेस उभं करण्यासाठी आपल्याला थोडंफार नुकसान आणि प्रचंड कष्ट हे करावेच लागतात. त्याच वेळेला तो बिझनेस नावारूपाला येतो आणि आपल्याला त्याची फळं मिळायला सुरुवात होतात. अतिशय म्हणजे सोप्या आणि छोट्या ह्याच्यामध्ये तुम्ही फार मोठं हे मांडलेलं आहे असं मला वाटतं मॅडम. तुमचं डिक्कीचं काम असेल, वेब प्लेसमेंटचं काम असेल किंवा आता तुम्ही जे सुरू केले सॉइल मॅजिकचं काम असेल, हे प्रचंड मोठं आहे आणि एवढं मोठं काम करून म्हणताय की मी संदेश देण्या एवढी मोठी नाही. तरी मला हे जाणवतं यात की हात जरी आभाळात टेकले असले तरी तुमचे मी पाय अजून जमिनीवर 200 करोड, 500 करोड तुम्ही जे टीव्हीमध्ये बघता ना मसाले विकून ती राधिका 300 करोड वगैरे, तर मी तशी नाही. म्हणून मी म्हटलं की अजून मी मोठी नाही. आणि आमचा जो डिक्कीचा मेन संदेश आहे की बी अ जॉब गिव्हर नॉट अ जॉब सीकर, तो जर ह्या इतक्या लोकांमध्ये गेला की तुम्ही जॉब देणारे बना, जॉब मागणारे नको. हात कोणासमोर फैलावू नका, असं नका करू. तुम्ही द्या. म्हणजे जे देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. तर देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. त्या टाईपमध्ये आम्ही करण्याचा हा प्रयत्न करतो आहे. आणि डिक्कीने मला भरपूर दिलेला आहे. हो मॅडम. तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वातनं आम्हाला ते जाणवतंय आणि मला वाटतं प्रत्येक महिलेला जिला व्यवसाय करायचा आहे किंवा कुणीही ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी हे मार्गदर्शन निश्चितपणे ऐकावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन. आणि त्याचबरोबर ज्यांना असं वाटतंय की माझी आता 30 झाली आणि मी इथून पुढे काही करू शकत नाही, तर मी मॅडमांच्याकडे बघा आणि पुन्हा एकदा उभारी घ्या. कारण वयाच्या 45व्या वर्षी MBA करणं आणि 47व्या वर्षी व्यवसायात पाऊल ठेवून यशस्वी करून दाखवणं, यातच मॅडम सगळं आलं असं मला तुमचा अमूल्य असा वेळ दिला. अतिशय सुंदर विचार माझ्या प्लॅटफॉर्मवरती मांडलेत. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार मॅडम.
आणि उपस्थित माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पण आभार. आणि मी दरवेळेला सांगते त्या पद्धतीने आताही सांगायला विसरणार नाही. या पूर्ण सेशन्स मधून जर एखादा विचार तुम्हाला आवडला असेल तर तो कृतीत उतरवायला अजिबात विसरू नका. कारण आपण स्वतःही आत्मनिर्भर व्हायचंय आणि इतरांनाही आत्मनिर्भर बनवायचंय. धन्यवाद मैत्रिणींनो. मॅडम पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे.